आम्ही तुमच्याकडे याच्यासाठी आलेलो आहे की इथे नागरिकांना पैसे दिल्याशिवाय काम होत नाही आहे अशी तक्रार आलेली आहे आमच्याकडे. त्या संदर्भातलं लेखी निवेदन आहे, आम्ही तुम्हाला देतो आणि ते स्वीकारा. तुम्ही आपली बॅग घेऊन या, त्यांना लगेच निवेदन पण देऊ. हां, मी जितेंद्र भावे, संस्थापक अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी. आणि आम्हाला पारदर्शकता पाहिजे आणि दप्तर तिरंदाई बिलकुल न काही प्रचंड वेगानं. आणि लोकांची जी कामं आहेत, आता एक तुकडाबंदीच्या कायद्याच्या संदर्भामध्ये एक गोंधळ चालू आहे गेल्या वर्षभरापासून, पण त्याच्यातल्या आता सगळ्या गोष्टी सुस्पष्ट झालेल्या आहेत. तर नागरिकांना सगळ्या गोष्टी ओपन करून द्यायला पाहिजे. त्याच्यात अडवणूक नाडवणूक होते आणि मध्यस्थी माणूस येतो, तो बंद करा पहिल्यांदा. आणि आम्ही मालक आहे या देशाचे, तुम्ही सेवक आहात सगळे. आम्ही थेट तुमच्याकडे येणार, थेट काम झालं पाहिजे, मध्यस्थाची गरज नाही उरली पाहिजे, ही आमची प्रामाणिक मागणी. तर ती मागणी काही पूर्ण होताना दिसत नाही, म्हणून मी तुम्हाला आज लेखी निवेदन देऊन जाणार. 8 दिवसांनी मी ज्या ज्या लोकांच्या तक्रारी आहेत त्या लोकांना इथं घेऊन येणार. ठीक आहे, ओके. मॅडम मॅडम त्यांच्या थोडा खाजगी कारणाच्या सुट्टीवर आहे. त्यांचं नाव काय? पाकळे मॅडम. दुसरं कोण होतं का? मी आताच्या त्यांच्या अगोदर नाही, त्यांच्या जागेवर तुम्ही आलात का? तात्पुरते मनोहर चिवे. मॅडमचं काय ना? पाकळे मॅडम. हा, त्यांच्या संदर्भातच तक्रार आली म्हणूनच आलेलं, पण त्यांचा आडनावही माहित नाही आम्हाला. मगाशी सर्व्हरचं काय सांगत होते? हा, आणि दुसरं सर्व्हर डाऊन आहे ना, हा जो विषय आहे ना, तर त्याचं उत्खनन तुम्ही तुमच्या लेवलवर पण केलं पाहिजे. आपलंच सर्व्हर डाऊन का होतं? इथल्या खाजगी क्षेत्रातल्या प्रत्येक फायनान्स सेक्टरमधल्या प्रत्येक माणसाचं, बँक असो, पतसंस्था असो, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असो आणि अन्य कोणत्याही सेक्टरमधले माणसं असो, त्यांचा सर्व्हर चालू असतो. सरकारी यंत्रणेचे सर्व्हर कायम डाऊन असतात. बऱ्याच वेळा सर्व्हर डाऊन होता ना, तो आपल्या सर्व्हर प्रॉब्लेम रिअल असतो, सगळीकडेच असतो तो आपल्या. सरांचं म्हणणं असं आहे की बाबा सरकारी यंत्रणेचाच सर्व्हर डाऊन चालू आहे. हां, तर मी सर्व्हरच्या संदर्भामध्ये बोललेलो आहे. तुकडाबंदी कायद्याच्या संदर्भामध्ये 1 वर्षापासून जी संदिग्धता होती सगळ्या कायद्यामध्ये, ते सगळे प्रकार आता दूर झालेले आहेत. जनतेच्या बाजूनी सगळे निकाल लागलेले आहेत आणि कुठलीही गोष्ट दडवून ठेवू नये आणि सगळं कसं ओपन पारदर्शक पाहिजे आम्हाला कारभार. जनता मालक आहे. आम्ही आज निर्भय महाराष्ट्र पार्टीकडनं आलेलो आहोत आणि आमचा नाराच आहे जनताच मालक. आणि हे काय आमची अक्कल नाही चालवत आहे, आम्ही भारतीय संविधान 1950 सालापासून लिहून ठेवलेलं आहे, त्या अनुरूप आमचं काम झालं पाहिजे. आता आमचं काम खरं पूर्ण महाराष्ट्रात जरी असलं तरी आम्हाला तक्रार आत्ता कुठून आली माहिती का? नाशिकला साळकवाडी, आळेफाटा इथनं आम्हाला तक्रार आलेली. आणि तक्रार हीच आहे की इथे सर्व्हर डाऊनचा एक कार्यक्रम सांगितला जातो. VCचा काही उत्तर इथून आलेलं नाही आहे, पण अनेक सरकारी कार्यालयांमधनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सगळे अधिकारी मशगूल आहेत. साहेब कुठं गेले? VCला. साहेब कुठून आले? VCला. साहेब कुठं जाणार आहे? तर VCला. हे बंद झालं पाहिजे. आणि आम्हाला सगळाच कारभार, रजिस्ट्रार कार्यालय अख्ख्या महाराष्ट्रात एकही नाही असं की जिथं पैसे खाल्ले जात नाही. आम्हाला ते नको आहे आणि ही अतिशय निर्भयपणे मालक या नात्याने आम्ही यांच्याकडे मागणी करतोय. चिवे साहेब ना, फेसबुकला कमेंट आले होते, मॅडम सही केल्याशिवाय पैसे दिल्याशिवाय सही करत नाही, ही कमेंट आले जुन्नर तालुक्यामधून. आणि छत्रपतींच्या जुन्नर तालुक्यामधून जर भ्रष्टाचार असा होत असेल तर छत्रपतींचा नावाने पण देता येईल. नावाने पण आहे. हे बघा, नाव ऐका सर, सगळ्या नावं येतील. नावं देताच येतील. काय होतं, जनतेचं काम इथं कसं आहे, उशाखाली हात आहे, दगडाखाली हात अडकलेला आहे. हे खुन्नस करणार, 100% खुन्नस करणार. तर ती व्हायला नको. खरं तर ती होतच नाही. आमच्यासारखे लोक उभे राहिल्यावर काय कुठं काम अडत नाही, पण सामान्य पैसे घेऊन कामं केली जातात असं थेट आरोप आहे. ठीक आहे, मागचं सोडून देऊ. तुमच्या काळामध्ये किंवा भविष्य काळामध्ये सर्वसामान्य लोकांना इथे पारदर्शक कारभार पाहायला मिळेल का? कोणाची अडवणूक होणार नाही का? आणि इथे दलाल मध्यस्थी कोणाची आवश्यकता नाही? काय आवश्यकता नाही, दलाल मध्यस्थीची आवश्यकता नाही. पक्षकारांनी जरी स्वतः आपले सगळे डॉक्युमेंट घेतात, आम्ही तर तसंच आवाहन करतो किंवा पक्षकारांनी स्वतः डॉक्युमेंट आणावं आणि नोंदवा. सर ऐका, RTO कार्यालयामध्ये मी काम करत असताना तिथे सुद्धा मुख्य RTOंना आम्ही सांगतो RTO एजंट कशाला पाहिजे, तर ते म्हणतात त्यांनी आमच्याकडे थेट यावं. आता ज्या वेळेला सामान्य नागरिक थेट येतो ना, तर त्याला क्वेरीज इतक्या काढून इतका बेजार केला जातो ना, ह्यांचे उंबरे झिजून जाता आणि येणाऱ्याच्या जाणाऱ्याच्या चपला झिजून जाता, पण त्याच्या हाताकास तूर लागून देत नाही लोक. हे तोंडाला पानं पुसतात. आणि एजंट आल्यावर एकदम असं काम होतं. बघा कसा आवाज आला, चुटकी सरशी काम होतं इथं. हां, तर तो जो प्रकार होतो ना, तर तो बंद झाला पाहिजे. चिवे सर, तुम्ही 10 दिवस असू द्या,
15 दिवस असू द्या, किती दिवस तुमच्याकडे काय चार्ज असेल ना, तर आम्हाला तुमचा जर सत्कार करण्याची जर वेळ आली ना, तर आम्ही स्वतःला भाग्यवान मानू की 15 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी मी येणार आहे. मी तुम्हाला निवेदनात 8 दिवसाची मुदत देणार आहे. 8 दिवसानंतर मी येणार. त्यावेळेला जर मला इथं उपस्थित लोकांनी सांगितलं बिना पैशाचं काम झालं, तर आम्ही निश्चित स्वरूपात तुमचा सत्कार करू. कारण आहे ना, आज काय आहे, सरकार आहे ना, दर 4 महिन्यांनी, 8 महिन्यांनी, 10 महिन्यांनी, वर्षांनी पगारात भागवा अभियानाचं परिपत्रक काढतं. पण ते परिपत्रक येतं तसं फाईल बंद होतं. नंतर एका ठराविक विशिष्ट दिवशी आहे ना, यांच्याकडनं शपथ घेतली जाते कशाची, भ्रष्टाचार करणार नाही, पगारात भागवू. पण तसलं काय होत नसतंय. म्हणून आम्ही आलेलो आहोत आणि आज निर्भय महाराष्ट्र पार्टी आपल्या लेटर हेडवर यांना निवेदन देणार आहे. तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना आवाहन असं करू, थोडा पेशन्स ठेवा, सहनशक्ती ठेवा. रात्रीतून तुम्हाला सगळं करून पाहिजे. अर्थात नागरिक पण असुरक्षित का होतात माहिती आहे का, साहेबाची आज मर्जी आहे ना, सही होणार आहे ना, तर पटकन करून घ्या, नाही तर उद्या परत आपल्या जमिनीमध्ये, आपल्या मालमत्तेमध्ये काही जर फेरफार झाला तर. म्हणूनही लोक असुरक्षिततेच्या भावनेतनं भ्रष्टाचाराकडे आणि लाचखोरीकडे आणि चिरीमिरीकडे जातात. जरी या देशाचा कायदा लाच देणारा आणि लाच घेणारा हे दोघंही दोषी असले तरी ट्रॅप करताना मात्र लाच देणारा जो आहे त्यालाच हाताशी धरून सरकारला कारवाई करावी लागते. आम्ही नाशिकला लाचखोरांच्या कपाळावर लिहिलंय, मी देशद्रोही, मी लाचखोर, मी भ्रष्टाचारी, असं आम्ही या पद्धतीनं करतोय काम नाशिकमध्ये. तरी पण चाप लागत नाही. दुर्भाग्य आहे आमचं. आमच्यासारखी माणसं काम करत असताना सुद्धा आमचं लाचखोरीमध्ये नाशिक नंबर 1 आहे महाराष्ट्रात. लाज वाटते आम्हाला या गोष्टीची. महाराष्ट्र नंबर 1 असेल. चला, दिनांक काय आजचा? 3 तारीख. छत्रपतींची ही शिवजन्मभूमी आहे आणि जितेंद्र भावे नाशिकहून येऊन लाचलुचपत या विषयावर बोलताय. आणि सातारकडे जाताना, सांगलीकडे, कोल्हापूरकडे जाताना मला छत्रपतींच्या शिवजन्मभूमीमध्ये लाचखोरी, भ्रष्टाचार, दप्तर दिरंगाई, जनतेची पिळवणूक, जनतेचा मालकी हक्क नाकारणं, जनतेला नोकरासारखं, गुलामासारखं वागवणं, त्याची ससे होलपट करणं, त्याला 1760 चक्रा मारायला लावणं, त्याच्या चपला झिजवणं, त्यांची उमरे झिजवून घेणं, त्याला बटीक म्हणून वागवणं, या विषयांवर मी 75 वर्षानंतर भांडतोय. तक्रारी कळल्या, मी त्याच्यामध्ये 8 दिवसाची मुदत टाकतोय. ठीक आहे, बोला आता तुमचं याच्यावर काय प्रतिक्रिया. आमचं सगळं मन मोकळेपणाने आम्ही सांगितलं तुम्हाला, सगळ्या गोष्टी आम्हाला सांगा. निवेदन प्राप्त झालेलं आहे, तुमची भूमिका काय असेल? सर, आपण जे निवेदन दिलं त्याचं आपलं तुम्हाला मी वेळात त्याच्याबाबतचा माझा अहवाल देतो. ओके. आणि तुमचे जे काही तक्रारी आहेत या ऑफिसबाबत किंवा ज्या कोणी जनतेने तुमच्याकडे केलेल्या त्याची नक्कीच दखल घेऊन त्याच्यावर मी सुधारणा करून जे काय आमच्या त्रुटी तक्रारीमध्ये तथ्य असेल तर तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेणार. जी सर. थँक्यू. नाही साहेब, याच्यामध्ये मला वाटतं संदीपराव तुम्हीच काहीतरी एक याच्या संदर्भात एक महिन्यापूर्वी पोस्ट टाकली साहेब, त्या नारायणगाव सब रजिस्टर मधला कारभार कशा पद्धतीने चालतो. सो सामाजिक माध्यमावरती नाईक साहेबांनी मांडलं तर ते नाईक साहेबांना काही जी ह्याची जी पिल्लावळ लोक आहेत, म्हणजे कमिशन घेऊन लोक, हा एजंट लोक, ते एजंट लोकांनी रिपोर्ट मारला त्या पोस्टला. ज्यांनी सामाजिक माध्यम कशासाठी उपलब्ध करून दिलेली आहे का, जी अडचण, जी सर्वसामान्य नागरिकांची जी अडचण आहे ही मांडण्यासाठी आपण एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून दिला. फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, त्याच्यावरती आम्ही तुमचं आपण करत नाही साहेब किंवा साहेब. तर तिचे विरुद्ध पण असतात का बाबा ही पोस्ट चालू नाही म्हणून. तर माझी जी पोस्ट आहे ती जवळजवळ 3,500 ते 4,000 लोकांनी बघितल्यानंतर मला कॉल आल्यानंतर ती पोस्ट अशी रिपोर्ट केली असं माझं 24 तासाकरता फेसबुक अकाउंट बंद करून टाकलं. विषय गोष्ट अशी होती का बाबा ही पोस्ट का टाकली गेली. त्याच्यानंतर तुकडा म्हणजे ज्याचे 3 गुंठे, 4 गुंठे, 8 गुंठे अशी त्यांना विकायची आहे. ते गरीब आहे जनता, त्यांना विकायची आहे, पण त्यांना विकून दिली जात नाही. कारण सांगितलं जातं का 11 गुंठ्याच्या वरती आवाज येतो का? 11 गुंठ्याच्या वरती रेशन होत नाही. तर 6 गुंठ्याचा किंवा 8 गुंठ्याचा जर कागद असेल त्या कागदाची रक्कम ते देणार असते. प्लस त्यांना नॉन ॲग्रिकल्चर म्हणून ऍक्ट म्हणून ती जी रक्कम होती 60-70 हजार रुपये, त्याच्या अर्धे तुम्ही भरा. ती कुठं भरा, त्याची पेपर नाही, स्लिप नाही, काय नाही. तर ह्या ज्या समस्या आता जर भावे सरांच्या पॉलवरती जर आलेत, मला असं सांगितलं गेलं का तुम्ही शिवजन्मभूमीचे जन्मस्थळाचे जन्मलेत आणि तुम्ही तिकडं उद्योग करताय, अशा सगळ्या तक्रार आल्या माझ्याकडे. तर मग इथलं एक तक्रार टाकलेली काय हरकत. तक्रार टाकल्या जर एवढा जर हे होत असेल, उद्रेक होत असेल. हे बघा, 8 दिवसाची मी मुदत दिली आहे. मला इथले स्थानिक भूमिपुत्र सगळे मदत करणार आहेत.
बरोबर भूमिपुत्र समोरच आहे. हा आणि 100% 8 दिवसांनी मी या कार्यालयावर येणार. त्यावेळेला इथं 100-200 लोक येणार. आम्ही सरळ सरळ इथं आग्रह धरणार तुमच्याकडे. त्यावेळेला आम्हाला कोणी दोष देऊ नका. मग 144 लागू असो नसो, आम्हाला त्याशी काही घेणं देणं नाही. ही जनताच मालक आहे. या देशाचे आम्ही मालक आहोत. मालक तुम्हाला प्रश्न विचारणार. नोकरांनी आपल्या चौकटीत सुंदर काम केलं पाहिजे, पगारात केलं पाहिजे, दप्तर दिरंगाई न करता केलं पाहिजे. उगाचच पण पाचर अनेक मारून न वेळा ठेवता. एखाद्या नागरिकाने अधिकाऱ्याला प्रश्न विचारला तर सरकारी कामामध्ये अडथळा आणला, गुन्हा दाखल होतो. हो, आता त्याची मागणीच आपण करणार आहोत ना की 353 बंदच करा. पण ते आत्ता मध्यंतरी देवेंद्र फडणवीसांनी आता तो थोडासा विकलांग केला आहे कायदा. पण अजूनही काही कायदे आहेत त्याचा फायदा उचलत आहे ना. म्हणजे ॲक्टिव्हिस्ट लोकांवर हे अशा केसेस टाकतात. आता ॲक्टिव्हिस्टची पण बाजू एकदम उघडपणे सांगतो मी आहे ना, खरं बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. काही लोकांनी आहे ना ह्याच्यातनं गैरफायदा पण उचलला. RTIच्या माध्यमातून ह्यांना वेठीच धरलं. चुकीचे काम न करणाऱ्या लोकांना त्यांच्यावर कारवाई व्हावी, झालीच पाहिजे. मी तर म्हणतो असे RTI ॲक्टिव्हिस्ट जे खोटं काम करताना त्यांना मध्येच टाका, काही म्हणणं नाही स्वच्छपणे आमचं. पण जनतेचे तुम्ही प्रश्न ना मांडत असतील तर त्याच्यावर जर तुम्ही सरकारी कामात अडथळा आणला असा गुन्हा दाखल करत असतील आणि पोलिसही दाखल करून घेत असतील तर काय म्हणायचं मग? अहो, हेच तर गैरफायदा आहे हा. त्यांच्या खुर्चीचा ते घेत असलेला फायदा आहे, गैरफायदा आहे. ते घेत असलेला त्यांच्या पदाचा गैरफायदा आहे. ते घेत असलेल्या त्यांच्या पगाराचा आणि पदाचा पण गैरफायदा आहे. आणि जनता जर वज्रमुठ करून एकत्र जर आली ना, या सगळ्या गोष्टीला उत्तरं निघतील. पण कालांतराने ना उत्तरं निघतात. आता 353चा गैरफायदा घेतात, 354चा घेतात, ॲट्रॉसिटीचा घेतात. या सगळ्या गोष्टी आता बाहेर आलेल्या आहेत. महिलांसाठी जे कायदे केले होते सक्षमीकरणासाठी 498 सगळे सासू सासरे जावई नंदा भावजया सगळेच एक मध्ये टाकायला लागले होते लोक. म्हणून तोही कायदा विकलांग करावा लागला. आता कायदा ज्याचं शोषण होतं त्याच्यासाठी बनवलेला आहे, तर तो शोषण करताच काही दिवसांनी कायदा हातामध्ये घेऊन दुसऱ्याच्या उरावर बसायला लागलाय. तर 353 जो आहे ना, त्या कायद्याचा गैरवापर ह्यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर केला. RTI ॲक्टिव्हिस्टनी सुद्धा ब्लॅकमेलिंगचे बरेच प्रकार केले. अशा सगळ्या गोष्टी एकमेकाला पूरक झाल्या. आम्हाला हेच म्हणायचं आहे की जे कायदा राबवणारे हात आहेत ते काळे नसावेत, त्यांची तोंड काळी नसावीत, त्यांचे हात मातीचे नसावे. ते पारदर्शक आणि प्रामाणिक असावे, तत्पर असावे आणि इन द इंटरेस्ट ऑफ द नेशन, इन द इंटरेस्ट ऑफ द पब्लिक ह्यांनी काम करण्याची मनोवृत्ती त्यांच्याच आहे ना जोपासली जावी, वृद्धिंगत व्हावी. असंच त्यांना ट्रेनिंग राज्य सेवा आयोग असा शब्द येतो. तर सेवा जो आहे ना, सेवाभाव जो आहे तो ज्यांच्या ते त्यांनाच सिलेक्ट करा. ज्यांच्या सेवाभाव नाही ना, मेवा भाव ज्यांच्यात आहे त्यांना इथून आहे ना पार्श्वभागावर लात मारून हुसकून द्यायला पाहिजे. ह्याच्यात सगळीचकडे टॉप टू बॉटम पारदर्शकता येणं आवश्यक आहे. यांच्या बदल्या बढत्या सुद्धा बिना पैशाच्या व्हायला पाहिजे ना, त्या का नाही होत? तो पण विषय. मगाशी एक उल्लेख केला की काही RTI कार्यकर्ते याच्या माध्यमातून सरकारी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करतात. केले. काही प्रमाणामध्ये वस्तुस्थिती खरी आहे, केलेलंच आहे. चांगल्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सुद्धा गोत्यात आणलेलं आहे काही लोकांनी, हे पण खरं आहे. आणि त्याच्यावरही मी टीकेची झोड उठवणार म्हणजे नेहमीच आमचं तेवढं चांगलं आणि दुसऱ्याचं ते वाईट, किंवा आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. असला प्रकार आपण करणार नाही. RTIची माहिती मागितली ना तर यांनी ताबडतोबीनं दिली पाहिजे. 29 दिवसाची आहे ना कालावधी आहे ना, हे 29व्या दिवशी देतात हे महाभाग. हा पण एक दोष आहे याच्यातला. दे ना तुझा, जर कर नाही त्याला डर कशाला. अशा पद्धतीनं लाईव्ह वगैरे करायला सुद्धा अनेक अधिकारी कॅकू पॅपू कसले आवाज काढतात. काय सांगायचं तुम्हाला, फालतूगिरी चालू असते. कशाला तुमच्या जर सगळंच उघडं ठेवा ना, कर नाही त्याला डर कशाला. तुमचं जर चोऱ्या करतच नाही ना तुम्ही. लाईव्ह पाहिला होता, एक अधिकारी सांगत होते कॅमेरा बंद करा, कॅमेरा बंद करा. तुम्ही म्हणाले कॅमेरा बंद होणार नाही, तुम्ही तुमची भूमिका. NMRDA कशासाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रभर? पैसे काढण्यासाठी प्रसिद्ध आहे, दप्तर दिरंगाईसाठी प्रसिद्ध आहे, लोकप्रतिनिधींचा फायदा करून देण्यासाठी प्रसिद्ध आहे, नोकरशहांचे काळे पैसे दडवण्यासाठी प्रसिद्ध आहे. कोणाला माहिती नाही, सगळं माहिती आहे. मग आमचं हेच म्हणणं आहे, त्याचा GRच नाही आहे. सगळ्यांना सगळं लाईव्ह व्ह्यू सगळं करता येतं, पण यांनाच मानसिकता नाही राहिली यांची. तुम्ही जुन्नर तालुक्यामध्ये आलात, जनतेचे प्रश्न मांडतात, तुम्हाला मनापासून धन्यवाद. वंदे मातरम सर, आय लव्ह यू. थँक्यू. आणि पुन्हा एकदा या शिवजन्मभूमीमधल्या प्रत्येक मावळ्याला माझी विनंती आहे, उसना भावे जुन्नर तालुक्यात आणि पुणे जिल्ह्यात येता कामा नये. त्याला पिटाळून लावा. तुमचे हा उसना भावे जो आलाय ना इथं, तर तो यायला नाही पाहिजे. इथं भावे तयार झाला पाहिजे. इथं भावे हजारो भावे तयार व्हायला पाहिजे. आणि विशेष नाही, तुम्हाला सगळ्यांना अधिकार आहे ना यार. भावे आल्यावरच काम होतं आणि इतर आल्यावर नाही होतं, असं कसं काय? छोट्यात छोटा माणूस आहे ना, तो
घटना दत्त अधिकार त्याला मिळालेला आहे, निसर्ग दत्त अधिकार त्याला मिळालेला आहे, संविधान दत्त त्याला अधिकार मिळालेला आहे. तो मालक आहे. म्हणूनच तर आमच्या टोपीवर लिहिलंय काय, जनताच मालक. जनताच मालक. जोशी सर मला माफ करा, भावे उद्या सॉरी भावे सर मला माफ करा, उद्या एखाद्याने तुम्हाला दुसरी बाजू मांडली आणि ती बाजू मांडत असताना त्यांनी त्यांची बाजू खरी असं दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुमची भूमिका काय असणार? काय ती खरी बाजू असेल त्याच्याच बाजूने उभा राहील मी, काहीच विषय नाही. जो खरा त्याच्या बाजूने आम्ही, हे डिपार्टमेंट सगळं खरं असेल ना, मी सगळ्याला जनतेला लोटून देईल बाजूला, काहीच विषय येत नाही. पण जनता जर घरी असेल ना तर यांना लोटून देऊ आम्ही जे बाजूला. अधिकारी असून आहे ना अशा ठिकाणी बसतात ते बघा, तुम्ही बोलू शकत नाही. तुम्ही बोला, उघडे व्हा. कारण का तर तुम्ही हे का बोलू शकत नाही? बघा गैरसोयीबद्दल हेच लोक का बोलू शकत नाही आपल्याला कळतं ना. ज्याचं नाणं खणखणीत आहे ना ते दगडावरही वाजल, लोखंडावर वाजल, भुशावर सुद्धा वाजल. पण ज्या नाण्यातच खोटे ना ते लोखंडावर पण वाजत नाही. त्या कीबोर्डचे डस्ट काढावर बघा, असू नका. हेच काम आहे आपलं. आहे का डस्ट त्याच्यावरती? मग ना, काहीच काम नाही काय करत. करताय तुम्ही? शिपाई काय काम करतो इथला? शिपाई काय पैसे खातो का नुसता? टॉयलेट बाथरूमची तुमची अवस्था जर पाहिली ना आम्हाला सुद्धा उलटी होईल, वकारी होईल. असं इथलं तिथलं एक माहिती असं. काय झालं? आनंद माझ्याकडे आण. तू गोंधळ घालशील. धरा. जवळ घ्या सर थोडं सरळ द्या. तुम्ही दुय्यम निबंध कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. आपली मागणी काय असणार आहे आणि किती दिवसात मागणी मार्गी लागली नाही तर पुढची भूमिका काय असणार आहे? आज मी आलेलो आहे. आजचा दिनांक आहे माझ्या माहितीप्रमाणे 3. मी बरोबर 11 तारखेला चिवे साहेबांना भेटायला येणार आहे. पण ते आत्ता प्रभारी आहेत. मला वाटत नाही की ते 11 तारखेपर्यंत असतील की नसतील. तर तुम्ही किती तारखेपर्यंत? नाही तसं तारीख नाही मला कळलं. पण ह्या आठवड्यात तर मी आहे पूर्ण. हां, तर मी 11 तारखेला इथं निश्चित स्वरूपात येणार. मला काय हवं आहे? मला माझ्या जनतेचा अधिकार हवा आहे. मला इथे तत्पर आणि प्रामाणिक पारदर्शक कामं झालेली पाहिजे आणि सरकारी खर्चात काम झालं पाहिजे. आणि इथे प्रत्येक माणूस पगारात भागवणाराच माणूस मला हवा आहे. आणि इथे लाचलुचपत कार्यक्रम होता कामा नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे. तुकडाबंदीच्या संदर्भामध्ये या कार्यालयामधनं कशा पद्धतीची पिळवणूक, अडवणूक, नाडवणूक, सडवणूक, रडवणूक होते जनतेची, याच्यावर काही सांगू शकाल का तुम्ही? कारण तीच तक्रार आली आहे मला. दुसऱ्या मार्गानं काम होतं. 100% ना. हां, तुकडाबंदीचा जो काही कायदा आला ना त्याचा गैरफायदा घेतला गेला. गेल्या वर्षभरापासून आहे ना सगळ्याच डिपार्टमेंटला, महसूलला पण आणि इथे पण सगळ्याच पद्धतीने आहे ना जनतेची अडवणूक झालेली आहे. ती थांबायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता यायला पाहिजे. ही आमची तुकडा बंदी साहेब हा एकच विषय नाही, असे अनेक विषय आहेत. तुम्हाला बँकेची गहाणखत करायचं असेल, तुमचं पतसंस्थेचं गहाणखत असेल, तुमचं जमिनीचं खरेदी खत असेल, तुमच्या इतर अधिकारात नावं असतील, तुमची वारस हक्काने काही नावं याच्यामध्ये आलेली असतील, काही अपकाची नावं असतील, तर प्रत्येक ठिकाणी अडवणूक ही केलीच जाते. अडवणूक केली जाते. पण काही त्यांचं गुड फेथ मध्ये काही गोष्टी केल्या लगेच तुमचा दस्त झाला. आणि परंतु तुम्ही सर्वसामान्य नागरिकांची का गळचेपी करता? वजन ठेवलं कागदावर काम होतंय, पण तुम्ही सर्वसामान्यांची गळचेपी का करताय? तुमच्यात कोणी बोलायला तयार आहे का? तुमच्या काम अडले कोणाचे? काही दस्त असे केले साहेब. हा, काम आणलेलं आहे. हे बघा, आता बघा, तुम्हाला एक आतमध्ये द्या माझ्याकडे द्या. माझ्या जमिनीची आहे ना कोर्टातून वाटप झालेली आहे. हा, पण गंमत अशी झाली की आमच्या घरातली लोक पुढे म्हणजे हे दाखवत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपण एखादी जमीन आता तिची वाटप झाली पाहिजे, तिचा दिशा दाखवली पाहिजे, जमीन तुझी कितपर्यंत आहे, 4 लोकांची वाटप करायची जमिनीची. समजा जिथे 2 एकर जमीन असेल तर त्याची हद्द कुठून कुठपर्यंत आहे हे सुद्धा ते लोक दाखवत नाही किंवा त्याचे, आणि त्या लोकांनी विकायला काढली जमिनी. आता तुम्ही सांगा मी कुठे कुठे पळापळ करायची? आज 25 वर्ष कोर्टामध्ये लढलो मी. वकील लोक पण काय सोडत नाही. या पैसे कार्यालयाची चूक काय? यांनी काय केलं पाहिजे? यांनी त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांना सपोर्ट केलं पाहिजे की बाबा जर चुकीचं जर होत असेल तर त्याला तुम्ही सहकार्य करू नका, त्याला काहीतरी दंड मिळाला पाहिजे. मोकळं सांगा काय झालंय तुमचं. माझं थोडक्यात ना साहेब, मला ही जमीन आहे ना याची वाटप झाली पाहिजे. आणि उदाहरणार्थ याची वाटप होऊन ज्याची त्याची जमीन, ऐका ना, ज्याची त्याची जमीन किती गुंठ आहे, किती एकर आहे, ही ज्याच्या त्याच्या नावावर मिळाली पाहिजे. एवढंच माझं ह्या अर्जावर देखील म्हणणं आहे. पण यांच्याकडे नाही ना. पण यांनी यांचं जे म्हणणं आहे ना, ही मागणी यांच्याकडे नाही ना तुमची. हवा अर्ज दिलाय साहेब. याच्यामध्ये काय झालं माहितीये का, मला फक्त कसं तुमचा विषय दुय्यम निबंध कार्यालयाच्या संदर्भीय आहे. हा. सर आहे तुमच्या संदर्भीय विषय नाही सर, यांचं म्हणणं काय नाही काय यांचं म्हणणं असं आहे, जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार गुप्तपणे व झटपट न होण्याबाबत. यांचं म्हणणं काय, कोणीतरी माझ्या भावकीतला येईल, पटकन तो गुपचूप तुम्हाला टेबला घालून काहीतरी देईल कागद,
तुम्ही तो खाते फोड होऊन नका देऊ. हा रजिस्टर डॉक्युमेंट आणि करून याच्यामध्ये काय होतं साहेब, आपण पडतो गरीब, तो असतो पैशावाला, मग तो पैशावाला 2 लाख 3 लाख देतो. साहेब तुम्हाला काय करायचंय घ्यावं तुम्ही आणि हे काम करून टाका. मग अशा टायमाला तो गरीब मारला जातो आणि समाजामध्ये त्याला फार म्हणजे बेकार परिस्थिती येते साहेब. कारण आजकाल नोकऱ्या राहिल्या नाहीत लोकांच्या, परिस्थिती फार गंभीर आहे. जवळ घे. म्हणून अशा दृष्टिकोनातून मला इथे सांगायचं आहे की ज्याला त्याला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. मी आज तुम्हाला सांगतो रिटायरमेंटवाला माणूस आहे. यांनी जे म्हणणं मांडले ते कसं मार्गी लागू शकेल, त्यांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे? आता BST अंडरटेकिंग डिपार्टमेंटचा एम्प्लॉईज आहे मी साहेब. मी रिटायर्ड झालो 1 तारखेला. त्यांचा हरकत अर्ज आहे, त्याच्यानुसार त्यांची जी काही मिळकत आहे त्याच्याबाबतचे व्यवहार नोंदवू नये वगैरे. त्यांनी जी मागणी केलेली आहे आपण त्यांना स्टे देऊ शकतो. आपण न्यायालयाचा स्टे असल्याशिवाय आपण कसं थांबू शकतो, तसं मी त्यांना जोशी सर ऐका तुम्ही. हा भावे सॉरी भावे सर, हे माझं तक्रारीचं हे नंबर आहे. असल्याशिवाय आम्ही असा स्टे देऊ शकत नाही, आम्ही तसं असा व्यवहार थांबू शकत नाही. हे बघा जी काय अर्ज आलेला आहे त्यांच्याकडे लेखी रीतसर उत्तर द्या. माझ्या निवेदनाला जसं तुम्ही लेखी रीतसर उत्तर पाठवणार आहे ना, एवढंच म्हणणं आहे. तसं आहे ना. महत्वाचं नाही ना तुमच्या हातात नसू द्या साहेब. मग काय करणार हे? साहेब माझ्या महत्वाचा पॉईंट एवढाच आहे साहेब की मला त्यांनी जमीन विकावी याबाबतीत माझे अडथळा नाही, पण माझा जो काही हिस्सा निघतो आहे. विषय लक्षात आला. यांनी जर तुम्हाला लेखी पत्र दिलं की बाबा हा आमच्या ज्युडिशियल मधला विषय नाही, तुम्ही यांनी काय करायचं? हीच अडचण आहे. प्रत्येक टेबलाला अधिकार आहेत सर. त्या टेबलाने ते अधिकार गाजवले पाहिजे, वाजवले पाहिजे. तसं होत नाही. प्रत्येक जण उठतो आणि सुटतो आणि काय म्हणतो, जाय कोर्टात, जा कोर्टात, जा कोर्टात. अरे कोर्टात जर जायचं तर तुम्हाला इथं जन्माला घातलं कशाला, तुम्हाला इथं ठेवलं कशाला, हे पदक निर्माण झाले का बरं? जो येतो तो म्हणजे फुटबॉल खेळण्यामध्ये हे सगळे लोक इतके वाकबगार असतात की आपली फुटबॉलची जी काही टीम आहे ना ती जगभर कायम हरत आली, पण सरकारी कर्मचारी जर फुटबॉल टीम मध्ये घेतलेले जिंकतील. काय करू, कसं करू, अर्ज देऊ का, वकिलाला भेटू का? अरे आज मी 25 वर्ष त्या कोर्टात गेलोय, करोडो रुपये घालवले. आज मला तेवढ्यात जमीन आली असते हो. आज माझ्या मुलाबाळांचं काढून मी माणसाचा चारा मी कुत्र्याला घालतो. विचार करा वकिलाला, दे 10,000, दे 15,000, दे 25,000. त्या माणसाने काय करायचं, पुढे दात मागायची. आणि त्याचा हिस्सा जो त्याच्या वडिलांचा आहे. आणि ही लोक काय करतात, वाटप पण करत नाही, दिशा पण दाखवत नाही आणि सरळ जमीन विकतात. आधी कोर्टातून मी न्याय मिळून आलेलं, माझ्याकडे ऑर्डर कॉपी सुद्धा आहे, ती द्या त्यांना. यांचं काय म्हणणं आहे, सदरचा व्यवहार थांबवायचा असेल तर आम्ही वरिष्ठांची परवानगी घेऊ किंवा कोर्टातून स्टे आणायला जाऊ. तुमच्या हद्दी दाखवणं तर यांचा जॉब नाही ना. नाही तसं नाही म्हणत. तुम्ही आतमध्ये या, आतमध्ये आला म्हणजे खरं काय ते कळेल तरी ना. याच्यामध्ये ऑर्डर जे यांच्या हातात नसेल ना. ऑर्डर कॉपी आहे ना माझ्या. बघा सर, सर ऐका ना. यांचं काय म्हणणं, मी 25 वर्ष कायद्याने लढलो ना त्या लोकांबरोबर, तर आता समोरचा पैसे जर माझ्या भावांकडून जमीन लुबाडितोय, तो व्यवहार लगेच झटपट झाला नाही पाहिजे. 25 सर, मग वर्षाची तुम्हाला मला ऐकत काय, नुकसान यांनी भरपाई जर मिळाली तुमचा अर्ज पाहिजे. दिला, ते अर्ज यांना. ते असेल तर तुम्ही ते थांबवलं पाहिजे ना. अच्छा, नियमात असेल अच्छा, दुसरी गोष्ट. वरिष्ठांचं ओपिनियन घेतलं पाहिजे. बरोबर. मग यांना काय होईल? लिहू आणि ते त्यांना जे आमच्या कायद्यानुसार जे आहे त्याच्यानुसार आपण त्यांच्या याच्याबाबत ताई, आता तुम्ही ऐकलेलं आहे, बरोबर आहे, तुमचा अर्ज व्यवहार त्यांनी झाला घेतलेला नाही आहे. पाहिजे. हा. वरिष्ठांचं ओपिनियन घेऊन तो व्यवहार होणार नाही याची ते काळजी अच्छा, घेतात. पण जे नियमात असेल ते होईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही आहे. सुरेश वाणी. लिव्ही ऑर्डरचे अध्यक्ष. अच्छा ठीक आहे, काय अडचण नाही. ऐका ना साहेब, एक महत्वाचा पॉईंट इथं सांगायचा मला इच्छितो मी की ही जी जमिनीचं जे आहे ना साहेब, गेले 25 वर्ष मला खाज होती म्हणून मी कोर्टात पैसा घालायचो आणि माझे तिन्ही भावंड कधी कोर्टाला आले नाही. आणि आज रोजी ती मी जमीन मिळवली कोर्टातून कॉम्प्रोमाइज करून का असेना. आणि त्यानंतर ते लोक आज ती जमिनीवर हे करतायत, आपला हक्क गाजवतात, ते पण मी द्यायला तयार आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की सर विषय लक्षात आला. हा. तुमचा हरकतीचा अर्ज आहे, हा. ते नोंदून घेतील. त्याच्या हातातलं घ्या ना काही. करायचा जो व्यवहार असेल ते तुम्हाला विचारल्याशिवाय नियमात काय आहे सगळं ते नाही. पाहूनच करतील. तुमच्यावर अन्याय होणार नाही. सर बरोबर. चलो थँक्यू. थँक्यू सो मच. आज आलो होतो रजिस्ट्रारच्या कार्यालयात, दुय्यम निबंधक आहे नाही कार्यालय, हा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये. आणि इथल्या सगळ्या अनागोंदीबद्दल, दप्तर दिरंगाईबद्दल, लाचलुचपतीबद्दल आम्ही चिवे साहेबांना भेटलेलो आहे. हां, आणि चिवे साहेबांनी खूप पोलाइटली उत्तर दिलेलं आहे, पण त्यांचा पोलाइटनेस हा मला कृतीतनं दिसायला हवा. मी 11 तारखेला नारायणगावात चिवे साहेबांना भेटायला येतो आहे. त्यांच्या जागी दुसरा कोणी अधिकारी आला तर माझा फुटबॉल होणार आहे याची मला 100% खात्री आहे. आणि माझी मागणी आहे केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे, फुटबॉलची मॅच जिंकण्यासाठी जगभर आपल्याला जर इंटरनॅशनल फुटबॉल मॅचेस जिंकायच्या असतील
तर सरकारी खात्यातले चांगले चांगले अधिकारी आणि अगदी शिपाईसुद्धा यांना सिलेक्ट करा, कारण हे जनतेचा फुटबॉल करतात. यांच्याकडे एवढे टोकदार बुटं असतात की जनता आली की आली त्याला लात मारून पहिले ना ऑफिसच्या बाहेर काढतात. तर फुटबॉल क्या चीज आहे. 40 आणि 50 आणि 60 आणि 70 आणि 100 किलोच्या माणसांचा फुटबॉल करणारी ह्या सगळ्या यंत्रणांमधली माणसं आहेत. त्यांना फुटबॉलच्या टीममध्ये घ्या, आपण जगत जेते होऊ. वंदे मातरम. तुम्हाला कोणाला काही कोणाची तक्रार आहे? अभिभाव तुम्ही काय सांगा? कोणाची तक्रार आहे का? चला, thank you. सगळं छान आहे, आलबेले, काय अडचण नाही. बोलायचं नाहीये. हा, त्यांचा व्यवसाय आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.